आत्ताच एक अतिशय मोठी बातमी हाती येते। 2 दिवसात पंतप्रधानांना भेटून कर्जमुक्तीच्या बद्दल निर्णय द्या, अन्यथा अर्थसंकल्पाची तारीख पुढे ढकला, इतकी आक्रमक भूमिका शिवसेनेनं घेतल्याचं कळतंय। ऋत्विक भालेकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। ऋत्विक, मिलिंद, आज दिवसभरच शिवसेना कर्जमुक्तीच्या मागणीवरती अतिशय आक्रमक आपल्याला दिसली। दुपारी या ठिकाणी मातोश्रीवर मंत्र्यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली आणि नंतर निरोप मुख्यमंत्र्यांकडे पोहोचवला। मात्र खरी घडामोड जी घडली ती आमदारांच्या बैठकीत झाली। आमदारांनी अतिशय आक्रमक पवित्रा घेत उद्धव ठाकरे यांच्या समोर असं म्हटलेलं आहे की पुढच्या 2 दिवसात पंतप्रधानांना भेटून जर कर्जमुक्तीबाबत काही ठोस निर्णय घेतला गेला नाही तर हे अर्थसंकल्प जे मांडलं जाणार आहे पुढच्या 18 तारखेला ते पुढे ढकलण्यात यावं, अन्यथा हे अर्थसंकल्प मांडू दिलं जाणार नाही। शिवसेनेचे आमदार हे सभागृहात आक्रमक होतील असा इशारा त्या ठिकाणी आमदारांनी दिलेला आहे। उद्धव ठाकरे यांनी असं स्पष्ट केलेलं आहे की उद्यापर्यंत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून नेमकं किती अनुदान, किती पॅकेज हे केंद्र सरकारकडनं राज्य सरकारला मिळू शकतं, 26,000 कोटींपेक्षा जास्तची रक्कम या ठिकाणी केंद्र सरकारला द्यावी लागू शकते, तर तशी तरतूद काही वेगळी केली जाऊ शकते का, याबाबतची पूर्ण माहिती घेणार आणि एक शिष्टमंडळ शिवसेनेचंही मुख्यमंत्र्यांसोबत जाण्याची शक्यता आहे। या ठिकाणी पंतप्रधानांची भेट घेऊन लवकरात लवकर हा निर्णय घेतला जाईल असं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं। त्यामुळे शिवसेना आमदारांसोबतच्या बैठकीनंतर अतिशय आक्रमक झाले। पक्षप्रमुखांनी थेट आता पंतप्रधानांच्याचकडे आपली कैफियत मांडायचं ठरवल्याचं दिसतंय।